5:15 झालेले आहेत आणि आम्ही स्टार्ट केले. काठी घेतली आत्ताशी 50 रुपये देऊन आणि गिरनारला इथून स्टार्ट केलं. तर ही सकाळचं टायमिंग. त्या एक वहिनी आली आता. चलो स्टार्ट. हे इथून 1 2 3 4 5 पहिल्या पायऱ्या इथून स्टार्ट. आता पायऱ्या आमच्या चढायच्या. चला आमच्या बरोबर चढूया आता. आम्ही आता किती पायऱ्या चढून आलोय, 500च्या वरती पायऱ्या चढून आलोय आणि स्टॉपला थांबलोय. जरासं पाणी पिलं आता आणि असे सगळे दुकानं आहेत, लोक येत आहेत, सगळी लाईट बीट सगळं आहे तिकडे मस्त. आणि रोपवे नाही असं समजलं म्हणून आम्ही चालत चाललोय. पायऱ्या चढायला लागले. 10,000 पायऱ्या आता आम्ही चढणार आहे. 5,000 रोपवेने कमी होतात पण रोपवे मिळाला नाही म्हणजे आम्ही बंद आहे असं कळालं म्हणून आम्ही चालत सुटलो. आणि आता थांबलो इथे बसतोय. वरती डोक्यावर बघितलं तर रोपवे चालू झालेला आहे. अरे बाबा म्हटलं काय नाही चला आता. अजून नाही ते चाललंय मग ते कसं ते काय डोक्यावर आपल्या बघा ते काय जात आहे मग ते कसे चालले ते आणि असं लोक म्हणजे काय असं कोणाला काय माहित नसतं. त्यामुळे कसं होतं आपण तिथे डायरेक्ट जाऊन चौकशी करायला पाहिजे. तर चला आता चला रोपवेचं चालायला चालू करून आम्ही 5ला चालू केलं. 6 ते 7 7 ते 8 मला वाटते 4,000 पायऱ्या तरी वरती आलेलं असणार आहे. आणि मी आले पुढे. बाकीचे येत आहेत अजून पाठीमागून. आणि इकडे असं उंचावर एवढ्या माकडं आहे भरपूर. धुकं आहे थोडंसं. पाऊस काही नाही आहे पण वातावरण क्लिअर आणि चांगलं आहे. फक्त गरमी होते, भरपूर गरम आहे. घामाने सगळं अंगाचं सगळे कपडे भिजलेले तेवढा घाम आलाय. आणि वरती आल्यावर थोडंसं इथे थंड वाटलं म्हणून मी बसले. तर असा आमचा प्रवास चालू आहे. चला तर मग हे मी 4,000 पायऱ्या चढून आल्यावर वरती असं दिसतंय. आणि अजून सूर्य उगवलाय की नाही दिसत नाहीये. प्रयत्न केला ना कनेरीची फुलं आहेत तिथं सगळी भरपूर. पांढरा कनेरी आहे. तिकडे माकड पण भरपूर आहेत. आता असं सगळं जपून न्यायला पाहिजे बॅग वगैरे. काठीला बघून तरी घाबरून पळतात. असं हे सकाळचं गिरनारचं वातावरण आणि अशा पायऱ्या इथ्या. ते डोंगराचं पाणी येतं इकडे खाली खाली असं. ते भारी मंदिर आहे. तू जाऊ दे आतमध्ये खाली. फोटो नका नेऊ. हा आम्हाला छोटा भेटला इथे आणि हे ना आमचं फोटो पण काढले आणि शूटिंग पण घेतलं. कुठून आलाय तुम्ही? मुंबईवरनं. कितीला? 6वीला येतो. आणि जरा थांबलो इथे वाटेत आणि मंदिर इतकं छान हे सगळं इथलं भेटलं म्हणून मोबाईल फोटो काढायला कोण नव्हतं जवळ. याला थांबवलं आणि फोटो काढून घेतले. त्याची मम्मी पण इकडे थांबली. त्याच्या मम्मीला घ्यायचं शूटिंगमध्ये. ती नको म्हणते. काय नाही अवतार आमचं पण तसंच आहे. त्याची मम्मी तिकडे थांबले तर तिकडे थांबलाय छोटा. आणि असं आमचं शूटिंग झालं. तर शूटिंग कोण घेणार आणि फोटो कोण घ्यायचे मला पंचायत पडली. ते झाले. थँक्यू. हा चल बाय. चल वरती पुढे चल. आणि इथे जरा थांबलोय 5 मिनिटाला. हा चला बाय. मीना काळे माझा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर दिसणार. अजून 4 दिवसांनी टाकेन व्हिडिओ. तर असंच इथलं मध्येच एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतला मी आणि फोटो शूटिंग झालं. કાનમાં તો બધાને થાય નોર્મલી થાય ને સીડી ચડો ને તો એ થાય ઉપર વાતાવરણ ઓલું થાય ને असं आलं ना की एवढं काय. जैन देरासर मनी सर मस्त है ये जो देवासर જે વાલા મજા આવે જો કોને કર નાખી બેક વઈ જા હાવ ડાયરેક્ટ વચ્ચેથી. હા હવે વિડિયો કર ચપ્પલો કપાઈ પછી ઉપાતી ને બાજુ આ બાજુ ઓલી બાજુ થોડી આ બાજુ આમ જો કશ્યપ આમ જો કશ્યપ
ઓય પછી આ ફોટો 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 લે જોજે નહીં તું ના જોજે હું કહું તઈ જોજે એમ તો સંજયભાઈ મને બીક ના લાગે વાહ જો તો ખરી તમ બીક લાગે કશે જો ઓલા બધા પગથિયા ચડે જરા પગથિયા ચડે, આપણે પણ થોડી ચડવાનું. મોટો થઈ જાય ને થોડો ચડી જવાનું થોડોક મોટો થઈ જાય આપણે તો પપ્પાને પગ દુખે દીકા ના પછી તને લઈને જાને અહીંયા બેસાડી અને લઈ જા બહુ મજા આવે મારા